नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये. आज तर सकाळ सकाळीच अभ्यासाला सुट्टी बसली होती, कारण आज सकाळीच गेलतो आपण रेल्वे स्टेशनला. रेल्वे स्टेशनला गेलतो कारण आपल्या हृदय भाऊला सोडायचं होतं रेल्वे स्टेशनला आणि वापस येऊस तर आपला ग्राउंडला जायचा टाइम झाला होता. म्हणून डायरेक्टच रिटर्न आल्यावर ग्राउंडला गेलो. ग्राउंडवर गेलो की भाई लोकांची चाललेली चर्चा चर्चा संपवली आणि वॉर्मअपला चालू केलं. वॉर्मअपला चालू केलं, मस्तपैकी वॉर्मअप केला, लुजनिंग वगैरे करून घेतली. बॉडी लुजनिंग झाली की आपल्या वर्कआउटला चालू केलं. त्या वर्कआउट मध्ये आपल्याला 400 मीटरच्या 8 स्प्रिंट घ्यायच्या होत्या. ते पण 8 स्प्रिंट एका मिनिटाच्या रेसनं सगळ्या कंप्लीट करायच्या होत्या. आमच्या सगळ्या जोरात आपला सुहास भाऊ होता. डायरेक्ट शेवटच्या रेपिटेशनला 50 मीटरचा घ्या. मस्तपैकी सगळा वर्कआउट कंप्लीट केला. रेपिटेशन आपली 1 मिनिट 16 सेकंद 17 सेकंदाच्या स्पेसनं चालली होती, कारण ग्राउंडची कंडिशन एवढी काही चांगली नव्हती, म्हणून 15च्या आतमधून काय मारलं नाही. मस्तपैकी मग तिकडे स्प्रिंट मारल्या आणि इकडे बाकीचा वर्कआउट करा. आल्यावर लगेच स्ट्राईड मारायला चालू केला. 7-8 स्ट्राईड मारून झाल्या की लगेच इकडे गोळ्या टाकायला चालू केलं. जोपर्यंत गोळा आउट ऑफ जात नाही तोपर्यंत गोळ्याला काही सुट्टी द्यायची नाही. मस्तपैकी गोळा वगैरे टाकला आणि स्ट्रेचिंग करायला बसलो. स्ट्रेचिंग वगैरे करून झाली. आज आपल्या हनुमान भाऊचा आज टिंब खूपच उदास झाला होता. म्हणलं भाऊ काय झालं रे? भाऊ म्हणला आज तुझ्या भावाचा हार्ट ब्रोकन झालाय. भावाची सॅड लो स्टोरी ऐकली आणि घरी आलो. आल्याला पहिले फ्रेश झालो की लगेच आपण आपला डाएट पूर्ण केला. डाएट पूर्ण झाला की मस्तपैकी 1-1.5 तास घरी आराम केला आणि सरळ लायब्ररीत जाऊन बसलो. लायब्ररीत गेला की आपण आपल्या अभ्यासाला चालू केलं म्हणल्यावर ब्लॉगचा आपण इथंच एंड करू. भेटू उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत आपल्या आयडीला फॉलो करायचं विसरू नका.